या कंपनी कायद्यामध्ये आत्तापर्यंत आपण 5 भाग पाहिलेले आहेत। आज आपण 6वा भाग पाहणार आहोत आणि तो म्हणजेच कंपनीचे भांडवल उभारणीचे मार्ग, वेज टू रेझिंग कॅपिटल। विद्यार्थी मित्र हो, आत्तापर्यंत जे भाग आपण पाहिलेले आहेत त्यावरची थेरी आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे दोन्ही आपण पाहिलेले आहेत। विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मित्र हो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। तुम्ही त्या फॉलो करून येणारे अपडेट्स जाणून घेऊ शकता। मित्र हो, जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि अजूनपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे तुम्हाला येणारे अपडेट्स त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतील। तर मित्र हो, भांडवल उभारणीचे जे मार्ग आहेत ते भांडवल उभारणीचे मार्ग कोणकोणते आहेत हे आपण प्रथमतः पाहणार आहोत आणि त्यानंतर आपल्या मुख्य मुद्द्याकडे म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत। पहा, या ठिकाणी तुम्हाला भाग भांडवल उभारणीचे मार्ग, वे टू रेज कॅपिटल दिलेले आहेत। एकंदरीत 12 मार्ग आपण या ठिकाणी पाहतोय। सार्वजनिक भाग विक्री, त्याला आपण पब्लिक ऑफर म्हणतो, खाजगी भाग विक्री, विक्रीचा प्रस्ताव, स्वेट इक्विटी शेअर्स, हक्क भाग दॅट इज राईट इश्यू, कर्मचारी भाग विकल्प योजना, अग्रक्रमाने भाग विक्री, कर्जरोख्यांचे व कर्जाचे भागात रूपांतर, बाह्य लोकांना भाग विक्री, बोनस भाग विक्री, विशेष अधिकाराचे भाग आणि भाग विमा दलाली। तर आपण प्राथमिक स्वरूपात हा भाग या ठिकाणी घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्हाला मराठी शब्द त्या ठिकाणी अवघड जातील, अशा वेळेस इंग्रजी शब्द त्या ठिकाणी जर सोयीचा वाटला तो निश्चितपणे तो त्या ठिकाणी वापरत चला। आता आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजेच भाग भांडवल उभारणीच्या मार्गांची एक थोडक्यात आपण ओळख करून घेऊ। पहिला भाग घेऊ आपण, खाजगी भाग विक्री किंवा प्रायव्हेट प्लेसमेंट, सेक्शन 23 प्रमाणे दिलेले आहे। भाग बाजाराचा आधार न घेता किंवा भाग बाजाराचा माध्यम म्हणून उपयोग न करता व्यक्ती किंवा संस्थांशी प्रतिभूती खरेदी विक्री व्यवहारासाठी थेट संपर्क प्रस्थापित करणे म्हणजेच खाजगी भाग विक्री होय। खाजगी कंपन्या साधारणपणे खाजगी स्वरूपाच्या भागांच्या खरेदी विक्रीचा मार्ग स्वीकारतात। अपवादात्मक परिस्थितीमध्ये सार्वजनिक कंपन्या देखील या मार्गाने आपल्या प्रतिभूतींची म्हणजेच भाग कर्जरोख्यांची विक्री करतात। मित्र, नातेवाईक, संचालक, प्रवर्तक यांना अशा प्रकारचे खाजगी स्वरूपात भाग विक्री केली जाऊ शकते। त्यानंतर आपण पाहणार आहोत सार्वजनिक भाग विक्री, पब्लिक ऑफर म्हणजे काय। कंपनीला जर खूपच मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असेल आणि अशी भांडवल निर्मिती कंपनीने करायचं ठरवलं असेल तर कंपनीला सार्वजनिक भाग विक्री हा उत्तम पर्याय आहे। कंपनी त्यासाठी माहितीपत्रक तयार करते, प्रसिद्ध नोंदणी करते आणि लोकांसाठी ते प्रसिद्ध करते। या माहितीपत्रकातील माहितीच्या आधारे सर्वसाधारण जनता, लोक कंपनीचे भाग खरेदी करतात। यालाच आपण सार्वजनिक भाग विक्री असं म्हणतात। या दोन्हींचा जर थोडक्यात फरक आपल्याला पाहायचा असेल तर असं लक्षात येईल, खाजगी स्वरूपात जर भागांची विक्री केली तर त्याला भाग विक्री म्हणतात। त्यासाठी माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन तयार करावे लागते। तर सार्वजनिकरित्या भाग विक्री करण्यासाठी कंपनीला माहिती पत्रक तयार करावे लागते, नोंदणी अधिकाऱ्याकडे ते नोंदणी करावी लागते आणि त्यानंतर लोकांसाठी ते प्रसिद्ध करावे लागते आणि या प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकातील माहितीच्या आधारे समाजातील व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करू शकतात। आता त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजेच विक्रीचा प्रस्ताव, ऑफर फॉर सेल। यामध्ये आपल्याला सांगता येईल भाग भांडवलाचे जर यशस्वीपणे विक्री करायची असेल
तर हा एक उपयुक्त पद्धत तुम्हाला सांगता येऊ शकेल. समाजातील जे व्यक्तिगत, व्यवसाय संस्था, कंपन्या भाग विक्री करू इच्छिणाऱ्या कंपन्याशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ कर्मचारी वर्ग, संचालक, कंपनीला मालाचा पुरवठा करणारे ग्राहक वर्ग यांना भाग खरेदीचे आवाहन केले जाते. या सर्वांशी असणाऱ्या संबंधाचा कंपनी फायदा करून घेते. त्यालाच आपण म्हणतो ऑफर टू ॲफिलेटेड ग्रुप किंवा ऑफर फॉर सेल, म्हणजेच त्याला विक्रीचा प्रस्ताव असं देखील संबोधलं जातं. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजेच स्वेट इक्विटी शेअर. खरं तर मराठीत त्याला असा स्वेटला स्वतंत्र शब्द नाही, म्हणून आपण स्वेट इक्विटी शेअर असंच म्हणतो. कंपनी कायद्याच्या हा कंपनी कायदा 2013 पूर्ण सेक्शन 54 मध्ये या स्वेट सामान्य भागाची म्हणजेच इक्विटी शेअरची माहिती दिलेली आहे. जेव्हा कर्मचारी किंवा संचालक कंपनीसाठी आपलेपणाच्या भावनेतून काम करतात तेव्हा ते चांगले होते. जर त्यांना चांगल्या कामाबद्दल प्रेरणा दिली तर ते अधिक मन लावून काम करतात. कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना कंपनीचे भाग देऊन त्यांना प्रेरित केले जाते. भाग मिळाल्यामुळे साहजिकच त्यांना व्यवस्थापनात सहभागी झाल्याचे समाधान मिळते. कर्मचारी, संचालक कामाशी अधिक बांधिलकी निर्माण होते. याचा आणखी एक फायदा म्हणजे नवीन आणि अनोळखी कर्मचारी कंपनीमध्ये येऊ शकतात आणि आपले ज्ञान आणि बौद्धिक चातुर्य देऊ शकतात. अशी प्रेरणा जर त्यांना दिली नाही तर कर्मचारी किंवा संचालक नामांकित किंवा जुनी कंपनी सोडण्यास तयार होत नाही. हे सर्व लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना आणि संचालकांना कमी किमतीचे भाग देणे हा आधुनिक प्रवाह पुढे आला. 31 ऑक्टोबर 1998 पासून कलम 79A नुसार कर्मचाऱ्यांना व संचालकांना स्वेट सामान्य भाग विक्रीस काढण्याची तरतूद करण्यात आली होती. स्वेट सामान्य भाग म्हणजे कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना सूट देऊन किंवा रोख रकमेशिवाय इतर मोबदल्यात विक्रीस काढलेले सामान्य भाग होय. रोख रकमेशिवाय इतर मोबदला म्हणजेच आपले तांत्रिक कौशल्य पुरवल्याबद्दल किंवा बौद्धिक मालमत्ता हक्क दिल्याबद्दल अशा प्रकारचे भाग त्या ठिकाणी मिळू शकतात. जे सामान्य भाग विक्रीस काढलेले आहेत त्याच प्रकारचे स्वेट सामान्य भाग म्हणून कंपनी विक्रीस काढता येतील. स्वेट सामान्य भागाच्या विक्रीचा ठराव कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष ठराव म्हणून मंजूर झालेला असणं आवश्यक आहे. या ठरावामध्ये स्वेट सामान्य भागांची संख्या, किंमत, मोबदला, संचालकांचे प्रकार, कर्मचाऱ्यांचे प्रकार इत्यादीचा सर्व उल्लेख असतो. कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचा दाखला मिळाल्यानंतर 1 वर्षाने अशा प्रकारचे स्वेट सामान्य भाग कंपनीस विक्रीस काढता येऊ शकतात. त्यानंतर आपल्याला भाग सांगता येईल हक्क भाग. हक्क भागालाच काय म्हणतात, राईट इश्यू. तिथे इंग्लिशमध्ये दिलेले पहा काय, इश्यू टू एक्झिस्टिंग शेअरहोल्डर. कंपनी कायदा 2013 नुसार सार्वजनिक कंपनीने प्रथम भाग विक्रीनंतर विक्रीला काढलेल्या भागांचे वाटप करताना कंपनीच्या वर्तमान म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या भागधारकांना इतरांच्या आधी भाग मिळविण्याचा हक्क आहे. म्हणून अशा पद्धतीने विक्रीला काढलेल्या भागांना हक्क भाग म्हणजेच राईट इश्यू किंवा राईट शेअर असे म्हणतात. नव्याने विक्रीस काढलेल्या भागावर सध्याच्या म्हणजेच एक्झिस्टिंग शेअरहोल्डरचा पहिला अधिकार असतो. अर्थात त्यांनी भाग नाकारले तर ते भाग कंपनी इतरांना देऊ शकते. कंपनीच्या संचालकांनी वर्तमान भागधारकांना डावलून आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना भाग वाटप करू नये म्हणून कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे थोडक्यात जे अस्तित्वात किंवा सध्याचे जे काही भागधारक आहेत त्यांनाच त्या ठिकाणी भाग देण्याची योजना. त्यानंतर कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजेच एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम यामध्ये कंपनी कायद्याच्या कलम या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे.
कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे कंपनीने आपल्या पूर्णवेळ संचालकांना, पदाधिकाऱ्यांना, संचालकांना किंवा कर्मचाऱ्यांना पूर्वनिश्चित दराने भविष्यातील एखाद्या तारखेस किंवा दिनांकास भाग खरेदी करण्याचा दिलेला हक्क अथवा लाभ होय. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना भविष्यातील एखाद्या तारखेस बाजारभावापेक्षा कमी किमतीला भाग खरेदी करण्याचा विकल्प म्हणजेच पर्याय दिलेला असतो. सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेने याबाबत काही मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कर्मचारी भाग विकल्प योजना ही अशी योजना आहे की ज्यांच्या मार्फत कर्मचाऱ्यांना भाग खरेदीचा विकल्प दिला जातो. कर्मचारी भाग विकल्प हा सवलतीच्या किमतीला दिला जाऊ शकतो म्हणजेच डिस्काउंट. या योजनेला भागधारकांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करून मान्यता देणे आवश्यक आहे. विकल्प म्हणजे कर्मचाऱ्यांना पूर्वनिश्चित दराने प्री डिटरमाइंड प्राइस भाग खरेदीचा हक्क राईट दिला जातो, परंतु तसे त्यांच्यावर बंधन घातले जात नाही. एका कर्मचाऱ्याला किती भाग द्यावेत याबाबत काहीही बंधन नाही, परंतु एका कर्मचाऱ्याला एकूण भागाच्या 1% किंवा म्हणजेच 1% किंवा अधिक भागांचा विक्री प्रस्ताव असल्यास त्याला सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विशेष मान्यता घेणं आवश्यक आहे. विकल्पास मान्यता म्हणजेच या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना दिलेला भाग विकल्प होय. विकल्पाची अंमलबजावणी म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याद्वारे कर्मचाऱ्यांना भाग खरेदीचा विकल्प किंवा पर्याय दिला जातो व ते या योजनेअंतर्गत भागासाठी अर्ज करू शकतात. विकल्प अंमलबजावणी कालावधी म्हणजे कंपनीने दिलेल्या भाग विकल्पांतर्गत भाग खरेदी करण्याचा कालावधी होय. विकल्पास मान्यता व विकल्पाची अंमलबजावणी यामध्ये किमान 1 वर्षाचा कालावधी असला पाहिजे. 1 वर्षानंतर तेव्हा प्रत्यक्ष विकल्पाची अंमलबजावणी करावयाची तो कालावधी कंपनी ठरवू शकते. जर कर्मचारी या कालावधीत विकल्पाचा फायदा घेऊ शकत नसेल तर विकल्प आपोआप रद्द होतो. विकल्पाची अंमलबजावणी होईपर्यंत कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क अथवा लाभांश मिळत नाही. कर्मचाऱ्याला विकल्प मान्यतेच्या वेळी निश्चित रक्कम द्यावी लागते. जर त्याने विकल्प अंमलबजावणी ठराविक कालावधीत केली नाही तर कंपनी अशी रक्कम जप्त करू शकते, परंतु अटीची पूर्तता न झाल्यास जर कंपनीने विकल्प अंमलबजावणी केली नाही तर अशी भरलेली रक्कम कंपनी परत करू शकते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी असं म्हणता येईल की कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनामध्ये सहभाग करून घेण्यासाठी अशा प्रकारे कर्मचारी भाग विकल्प योजना त्या ठिकाणी दिलेली आहे. अशाच प्रकारे अग्रक्रमाने म्हणजेच प्रेफरन्स प्राधान्यक्रमाने ज्यांना भागांची विक्री केलेली आहे त्यांना अग्रक्रमाने भाग विक्री असं म्हणतात. डिबेंचर किंवा कर्ज लोन यांचं रूपांतर भागात जर त्या ठिकाणी करायचं असेल तर तोही मार्ग या ठिकाणी उपलब्ध आहे. ऑफर ऑफ शेअर्स टू आउटसाइडर यांनाही त्या ठिकाणी भागांची विक्री कंपनी करून भांडवल उभारू शकते. त्याचप्रमाणे बोनस भागांची विक्री करून म्हणजेच जर कंपनीने लाभांशाची रक्कम लाभांश हा डिव्हिजिबल प्रॉफिटमधून दिला जातो. या डिव्हिजिबल प्रॉफिटमधून लाभांश देताना कंपनीने रोख रकमेत लाभांश देण्याऐवजी जर भागांच्या स्वरूपात लाभांश दिला असेल तर त्याला आपण म्हणतो बोनस भाग. या बोनस भाग विक्रीमुळे सुद्धा भाग भांडवल वाढू शकते. हा एक भाग भांडवल उभारणीचा मार्ग आहे. त्यानंतर विशेष अधिकाराचे भाग म्हणजेच इश्यू ऑफ इक्विटी शेअर विथ डिफरन्शियल राईट्स या पद्धतीने सुद्धा भागांची विक्री करून भाग भांडवल त्या ठिकाणी उभारले जाऊ शकते आणि कंपनीला किमान भाग भांडवल मिनिमम सबस्क्रिप्शन गोळा करणे आवश्यक आहे. अशा प्रसंगी कंपनी भाग विमेकर्याची नेमणूक करते. या विमेकर्याला विमा दलाली द्यावी लागते आणि ही दलाली रोख रकमेत देण्याऐवजी जर भागांच्या स्वरूपात दिली जात असेल तर त्यांना भाग विमेकर्याचे भाग म्हणजे भाग विमा दलाली देताना भाग जर दिले जात असतील तर त्या पद्धतीने सुद्धा भाग भांडवल उभारू
शकते, उभारता येते. अशा प्रकारे हे भाग भांडवल उभारणीचे विविध मार्ग अतिशय थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. या भाग भांडवल उभारणीवर जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन आले तर ते कशा पद्धतीने येऊ शकतात याचा मागोवा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर चला पाहूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन. पहिला प्रश्न आहे पहा. जर कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करून आपल्या भाग व कर्जरोख्यांची समाजातील लोकांना किंवा संस्थांना म्हणजेच कंपनीला विक्री करीत असेल तर अशी भाग विक्री म्हणजे पब्लिक ऑफर, सार्वजनिक भाग विक्री. माहितीपत्रक आणि माहितीपत्रकाऐवजीचे निवेदन हे दोन वेगळे भाग आहेत. सार्वजनिकरित्या भाग विक्री करायची तर माहितीपत्रक आणि खाजगीरित्या भाग विक्री करायची असेल तर माहितीपत्रकाऐवजीचे निवेदन. म्हणून पब्लिक ऑफर आणि प्रायव्हेट प्लेसमेंटमध्ये फरक आहे. ए. सार्वजनिक भाग विक्री. प्रश्न क्रमांक 2. जर कंपनी माहितीपत्रकाऐवजीचे निवेदनाद्वारे आपल्या भाग व कर्जरोख्यांची आपल्या नातेवाईक मित्रमंडळी यांना भाग विक्री करत असेल तर अशा भाग विक्रीला काय म्हटलं जातं तर खाजगी भाग विक्री, प्रायव्हेट प्लेसमेंट असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 3. कंपनी कायदा 2013 पूर्णतः आपण जो पाहतोय तो कंपनी कायदा 2013 जरी उल्लेख केला नाही तरी तो 2013चाच कंपनी कायदा आहे असं गृहीत धरा. कंपनी कायदा 2013 कलम कोणत्या कलमानुसार कंपनी आपल्या भागांची सार्वजनिकरित्या किंवा खाजगीरित्या विक्री करू शकते. तर तुम्हाला या ठिकाणी सेक्शन दिलेत 21, 22, 23 आणि 24. यापैकी कोणतं सेक्शन आहे तर सेक्शन 23 नुसार कंपनी आपल्या भागांची विक्री सार्वजनिक किंवा खाजगीरित्या करू शकतात. सी. क्वेश्चन नंबर 4. कंपनीला खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारायचे असेल, भांडवलाची निर्मिती करायची असेल तर कोणता मार्ग कंपनीला उपयुक्त ठरतो तर सार्वजनिक भाग विक्री. कारण खाजगी भाग विक्रीतून अल्प प्रमाणावर भांडवल गोळा होऊ शकतं. कारण ते फक्त मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडूनच भांडवल गोळा केलं जातं आणि सार्वजनिक भाग विक्रीमध्ये म्हणजे पब्लिक, सर्वसामान्य जनता आणि जनतेकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल निर्मिती होऊ शकते. म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 5. कंपनीला मर्यादित कमी भांडवल मात्र ते कमी वेळेत. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत तुम्हाला जर सांगायचं असेल तर वेळ मात्र प्रचंड लागतो तर त्याचा तोटा आहे, दोष आहे. इथे मात्र आपल्याला पाहता येईल पहा कमी भांडवल आणि कमी वेळेत उभारण्यासाठी कोणता मार्ग उपयुक्त आहे तर खाजगी भाग विक्री, प्रायव्हेट प्लेसमेंट बी. प्रश्न क्रमांक 6. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना सूट देऊन किंवा रोख रकमेशिवाय इतर मोबदल्यात दिलेले भाग म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजेच काय हो बौद्धिक क्षमता. एखाद्याच्या बुद्धिमत्तेचा वापर केलेला असेल आणि त्या बुद्धिमत्तेच्या वापरासाठी त्याला काही मोबदला दिला असेल आणि हा मोबदला रोख रकमेशिवाय भागांच्या स्वरूपात दिलेला असेल तर त्याला स्वीट इक्विटी शेअर असं म्हणतात. तुम्ही बौद्धिक संपदा कायदा जर पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल अनेक शास्त्रज्ञ आहेत, अनेक व्याख्या ते तुम्हाला सांगता येईल की ते तुम्हाला व्याख्यान देतात आणि मोबदला घेतात. कारण त्यांच्याकडे त्याची गुणवत्ता असते, बौद्धिक क्षमता असते, ते तुम्हाला देतात. त्याच्या बदल्यात तुम्हाला तुमच्याकडून काय घेतात रोख रक्कम घेतात. पण ते जर रोख रकमेऐवजी जर भाग दिले गेले असतील तर त्याला स्वेट इक्विटी शेअर असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 7. कंपनी आपले स्वेट इक्विटी शेअर कोणाला देऊ शकते तर पुढे तुम्हाला ऑप्शन दिलेत पहा ए, बी आणि सी. बरोबर आहे. डायरेक्टर, कर्मचारी, मॅनेजिंग डायरेक्टर, होल टाईम डायरेक्टर सर्वांना त्या ठिकाणी देऊ शकते. व्यवस्थापनामधल्या सर्व व्यक्तींना आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना. म्हणजे ऑप्शन आहे तुम्हाला या ठिकाणी 4 त्यापैकी डी हे ऑप्शन म्हणजेच वरील सर्व हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8. कंपनीला आपल्या स्वेट सामान्य भागांची विक्री इश्यू ऑफ स्वेट इक्विटी शेअर विक्री
कंपनीचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर किती वर्षांनी करता येते, तर 1 वर्षाने करता येते. दुसऱ्या बाजूला असं सुद्धा म्हणताय कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला, सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर कंपनीला 1 वर्षाच्या आत असे भाग विकता येत नाही. दुसऱ्या बाजूने त्याचा अर्थ. क्वेश्चन नंबर 9, कंपनीला आपल्या स्वेट सामान्य भागांची विक्री करावायची असेल तर कंपनीला कोणता ठराव संमत करावा लागतो? साधा ठराव, विशेष ठराव, संचालक मंडळाचा ठराव का वरीलपैकी एकही नाही? तर विशेष ठराव संमत करावा लागतो आणि तोही सभासदांचा विशेष ठराव. प्रश्न क्रमांक 10, ज्यावेळी कंपनी आपल्या भागांचे एखाद्या व्यक्तीला किंवा कंपनीला वाटप करते, एक्स व्यक्ती किंवा XYZ कंपनी वाटप केले आणि त्यानंतर त्या एक्स व्यक्तीद्वारे किंवा त्या XYZ कंपनीद्वारे सर्वसामान्य जनतेला कंपनीचे भाग खरेदी करण्याचे आवाहन केले जाते, त्यास काय म्हटलं जातं? त्याला विक्रीचा प्रस्ताव किंवा ऑफर फॉर सेल असं म्हटलं जातं. ए. प्रश्न क्रमांक 11, कंपनी आपल्या सध्याच्या अस्तित्वात असलेल्या भागधारकांना नवीन भागांची जर विक्री करीत असेल तर अशा भागांना काय म्हटलं जातं? हक्क भाग किंवा राईट इश्यू. सुरुवातीला तुम्हाला टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये हक्क भाग, राईट इश्यू डॅश करून लिहिलेले आहे. पहा काय, इश्यू टू एक्झिस्टिंग शेअरहोल्डर, सध्या अस्तित्वात असलेल्या भागधारकांना भाग देणे म्हणजेच हक्क भाग होय. बी. प्रश्न क्रमांक 12, कंपनी आपल्या कायमस्वरूपी कर्मचारी व संचालकांना पूर्वनिश्चित दराने म्हणजे भूतकाळात ठरवलेला दर, भविष्यातील विशिष्ट दिनांकास भाग खरेदी करण्याचा दिलेला पर्याय. म्हणजे पहा, ऑक्टोबरमध्ये दर ठरवलेला आहे आणि डिसेंबरमध्ये भाग द्यायचे, असा जर त्या ठिकाणी काही पर्याय दिलेला असेल तर त्या पर्यायाला काय म्हटलं जातं? कर्मचारी भाग विकल्प योजना, एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन स्कीम. सी. प्रश्न क्रमांक 13, निवडक अशा व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहास, विशिष्ट व्यक्तीला किंवा व्यक्तिसमूहास अग्रक्रमाने म्हणजेच प्राधान्याने कंपनीने जर भाग दिलेले असेल तर अशा भागांना काय म्हटलं जातं? तर त्यांना म्हटलं जातं प्रेफरन्शियल इश्यू, अग्रक्रमाने भाग विक्री. डी. प्रश्न क्रमांक 14, कंपनी कायदा 2013 कलम डॅश नुसार कंपनी हक्क भागांची विक्री राईट इश्यू करू शकते. कोणत्या कलमानुसार कंपनी राईट इश्यूची विक्री करू शकते? तर ए. सेक्शन 62(1) सबसेक्शन ए. प्रश्न क्रमांक 15, कंपनी कायदा 2000 कलम कोणत्यानुसार कंपनी कर्मचारी भाग विकल्प योजना, एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम अंतर्गत भाग विक्री करू शकते? तर सेक्शन 62(1) नुसार. उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 16, कंपनी कायदा 2013च्या कलम कोणत्यानुसार कंपनी अग्रक्रमाने भाग विक्री म्हणजेच प्रेफरन्शियल इश्यू करू शकते? तर कलम 62(1) नुसार अशा अग्रक्रमाने भाग विक्री कंपनी करू शकते. उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 17, कंपनी आपल्या वितरण योग्य किंवा वाटप योग्य डिव्हिजिबल प्रॉफिट, डिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट, ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट काही म्हणा त्याला, अशा नफ्यातून आपल्या भागधारकांना ज्या भागांचं वाटप करते असे भाग म्हणजे बोनस भाग होय. दुसरी व्याख्या त्या बोनस भागाची अशी करता येईल, कंपनीने आपल्या सभासदांना लाभांशाची रक्कम रोख स्वरूपात देण्याऐवजी जर भागांच्या स्वरूपात दिलेली असेल तर अशा भागांना बोनस भाग असं म्हटलं जातं. त्यालाच कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट असं देखील म्हटलं जातं. नफ्याचं भांडवलीकरण. प्रश्न क्रमांक 18,
जर कंपनी भाग विमेकर्यास भाग विमा दलालीची रक्कम रोख रकमेत देण्याऐवजी भागांच्या स्वरूपात देत असेल तर अशा भागांना काय म्हणतात? भाग विमेकर्याचे भाग असं म्हणतात. भाग दलाल नाही. शेअर ब्रोकर वेगळा, अंडररायटिंग कमिशन वेगळं, ब्रोकरेज वेगळं, अंडररायटिंग कमिशन वेगळे, या दोन्हीत फरक आहे. भागांचा विमा उतरवणाऱ्या व्यक्तीला भाग विमेकरी म्हणतात आणि कंपनीचे भाग आणि कर्जरोखे खरेदी विक्रीचे व्यवहार करणारे भाग दलाल शेअर ब्रोकर असं म्हणतात. आणि म्हणून त्या अंडररायटरला जे काही कमिशन दिलं जातं ते कमिशन रोख रकमेत जर देण्याऐवजी भागांच्या स्वरूपात दिलं जात असेल तर त्याला म्हटलं जातं भाग विमेकर्याचे भाग ए. प्रश्न क्रमांक 19. भाग विमेकर्यास भाग विक्रीच्या बाबतीत जास्तीत जास्त किती मोबदला दलालीच्या स्वरूपात दिला जातो? भागांच्या बाबतीत कर्जरोख्यांच्या बाबतीत वेगळा. तर भागांच्या बाबतीत जास्तीत जास्त 5% म्हणजेच डी इतका मोबदला दलाली म्हणून दिला जातो. प्रश्न क्रमांक 20. भाग विमेकर्यास कर्जरोखे विक्रीच्या बाबतीत जास्तीत जास्त किती दलाली दिली जाते? तर जास्तीत जास्त 2.5% इतकी दलाली दिली जाते. म्हणजे या दोन्ही 19 आणि 20व्या प्रश्नांचे जे काही 5% आणि 2.5% हे जे काही ऑप्शन आहेत हे कंपनी कायद्यामध्ये दिलेले आहेत आणि त्या कायद्यानुसारच इथे आपल्याला सांगता येईल कर्जरोखे विक्रीच्या बाबतीत दलाली किती दिली जाते? 2.5% बी. विद्यार्थी मित्र हो, आता आपण भाग भांडवल उभारणीचे मार्ग पाहिलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण आता एक एक टप्पा पुढे जाणार आहोत. त्यामध्ये भाग विक्री हा पहिला भाग घेणार आहोत. त्यानंतर भाग वाटप, भागावरील रकमेची मागणी, भाग हस्तांतर, भाग जप्ती, या क्रमाने आपण एक एक भाग पुढे पाहत जाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे जे काही कमेंट्स असतील ते कमेंट्स बॉक्समध्ये टाका. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. तसेच गतकालातील सगळे व्हिडिओ तुम्हाला ऑटोमॅटिकली पाहायला मिळू शकतील. पुन्हा एकदा मी आठवण करून देतो, माझी वेबसाईट आहे, त्याचप्रमाणे इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे माझा ईमेल ID या ठिकाणी दिलेला आहे, त्याद्वारे सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या भागामध्ये, आणि तो म्हणजेच भाग विक्री, इश्यू ऑफ शेअर. धन्यवाद.